जय श्री राधे कृष्णा. प्रिय मित्रांनो, आज आपण भगवान श्री कृष्णाची ती अमृतवाणी ऐकणार आहोत, जी आपलं मन शांत करू शकते आणि आयुष्यातली प्रत्येक अडचण सोडवू शकते. ही वाणी फक्त शब्द नाहीत, तर ते मलम आहे जे आपल्या आतल्या जखमा भरू शकतं. चला तर मग आपलं सगळं काही विसरून, आपलं मन शांत करून या दिव्य शब्दांमध्ये बुडून जाऊया. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा माणूस स्वतःच्या आत्म्याला ओळखतो, तेव्हा त्याला ना सुख बांधू शकतं ना दुःख हलवू शकतं. कारण त्याला कळून चुकतं की या दोन्हींच्या पलीकडेच खरा आनंद आहे. आता जरा विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती नेहमी पूजापाठात गुंतलेली असते, तेव्हा ती खरंच आपल्या दुःखांपासून पळत असते का? नाही, ती त्या सत्याच्या दिशेने जात असते, जिथे आत्म्याचं शुद्धीकरण होतं. पूजापाठ म्हणजे फक्त अगरबत्ती लावणे किंवा मंत्र म्हणणे नाही. ही एक साधना आहे, आपल्या आतल्या अंधाराला ओळखून त्याला प्रकाशात बदलण्याचा प्रवास. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार देवाचं नाव घेते, जेव्हा ती मनापासून प्रार्थना करते, तेव्हा ती हळूहळू आपल्या इच्छांना शांत करते. आणि तोच क्षण असतो जेव्हा आतला आत्मा जागायला लागतो. आत्म्याची ही जागृतीच खरी शुद्धी आहे. पण जगाला हे समजत नाही, कारण बाहेरून पाहिल्यावर ती व्यक्ती सगळं काही सोडलेली, शांत आणि गंभीर दिसते. लोक म्हणतात, हा तर नेहमी पूजेतच असतो, याचं आयुष्य किती दुःखी वाटतं. पण त्यांना हे माहित नसतं की तीच व्यक्ती आतून सगळ्यात शांत आणि सगळ्यात स्थिर असते. जगातली सुखदुःख तिच्यापर्यंत पोहोचतात, पण तिला हलवू शकत नाहीत. जसं समुद्राच्या तळाशी पाणी स्थिर असतं, जरी वर लाटा उसळत असल्या तरी. तसंच जी व्यक्ती देवामध्ये रमलेली आहे, तिचं मन खोलवर स्थिर राहतं. जेव्हा कोणी पूजा करतं, तेव्हा ते देवाकडे काही मागण्यासाठी नाही, तर स्वतःला समर्पित करण्यासाठी करतं. आणि जेव्हा समर्पण पूर्ण होतं, तेव्हा त्याला हे समजू लागतं की खरं सुख कोणत्याही वस्तूत, व्यक्तीत किंवा परिस्थितीत नाही, तर आत्म्याच्या पवित्रतेत आहे. हा आत्मा जेव्हा शुद्ध होतो, तेव्हा त्याला कोणत्याही बाहेरच्या सुखाची गरजच उरत नाही. लोकांना वाटतं की पूजापाठ करणाऱ्या माणसाला आयुष्यात जास्त संघर्ष येतात, म्हणून तो दुःखी असतो. पण खरं तर त्याला दुःख मिळत नाही, त्याला संधी मिळते आतली अशुद्धी घालवण्याची. प्रत्येक अवघड परिस्थिती त्याच्यासाठी एक नवी परीक्षा असते, जी त्याला आणखी खोल बनवते. अशी व्यक्ती जेव्हा रडते, तेव्हा तिच्या अश्रूंमध्येही भक्तीचा गोडवा असतो. जेव्हा ती हसते, तेव्हा तिच्या हास्यात देवाचा आशीर्वाद दिसतो. तिची पूजा बाहेरचा दिखावा नसते, तर आत्म्याची साधना असते. आणि या साधनेत ती हळूहळू आपल्या आतून ते सगळं काढून टाकते, जे तिनं देवापासून दूर ठेवत. अहंकार, वासना, लोभ, मत्सर, क्रोध. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती नेहमी पूजापाठ करते, तेव्हा समजा की ती दुःखी नाहीये, ती फक्त त्या मार्गावर आहे जिथे आत्म्याचं शुद्धीकरण होतं. आणि आत्मा जेव्हा शुद्ध होतो, तेव्हा त्याला ना दुःख बांधतं ना सुख भुरळ पाडतं. अशी माणसं जगापेक्षा वेगळी दिसतात, कारण ती खरंच जगाच्या अर्थापलीकडे जगत असतात. त्यांचा आनंद शांततेत आहे, त्यांचं सुख समर्पणात आहे, त्यांचं आयुष्य देवाच्या स्पर्शाने उजळून निघालं आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कुणाला सतत पूजा करताना पाहाल, तेव्हा त्याच्याकडे दयेच्या नजरेने पाहू नका. तो त्या मार्गावर चालला आहे, ज्यावर चालण्याची हिंमत खूप कमी लोकांमध्ये असते. तो जगातल्या आवाजापासून पळत नाहीये, तो आपल्या आतल्या आवाजाला शांत करतोय. जेणेकरून तिथे फक्त एकच आवाज उरेल, हरिनामाचा. श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस माझ्यात रमलेला आहे, त्याला जगातली सुख दुःख सारखीच वाटतात. हे वचन ऐकायला खूप साधं वाटतं, पण यातच आयुष्याचं सगळ्यात मोठं रहस्य दडलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती देवात रमून जाते, तेव्हा तिचं मन त्या पातळीवर पोहोचतं, जिथे सुख आणि दुःख या दोन्हीचा प्रभाव संपून जातो. आता हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की असं का होतं. सामान्य माणसाचं आयुष्य सुखाच्या शोधात आणि दुःखापासून पळण्यातच जातं. जेव्हा काही चांगलं होतं, तेव्हा तो खुश होतो, आणि जेव्हा काही वाईट होतं, तेव्हा तो खचून जातो. पण जी व्यक्ती कृष्णामध्ये रमली आहे, तिला हे समजलेलं असतं की सुख आणि दुःख दोन्ही तात्पुरती आहेत. दोन्ही येणारे जाणारे पाहुणे आहेत. तिची नजर या अनुभवांच्या वर गेलेली असते. तिला माहित असतं की सुख मिळाल्यावर अहंकार वाढतो आणि दुःख मिळाल्यावर आसक्ती. आणि जेव्हा कोणी देवात बुडालेलं असतं,
तेव्हा ते अहंकार आणि आसक्ती दोन्हीतून मोकळं होतं. त्याचं मन आता बाहेरच्या परिस्थितीनुसार डोलत नाही, तर स्थिर राहतं. जसं शांत तलावात एकही लाट उठू नये. जरा विचार करा, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जमिनीवर चिखल होतो, पण आकाशात ढगांच्या पलीकडे शांतता असते. तसंच भक्ताचं मनही आकाशासारखं असतं. खाली दुःखाचा चिखल असो वा सुखाची हिरवळ, तो वरून सगळं काही एकसारखं पाहतो. असं नाही की त्याला दुःख जाणवत नाही, तोही रडतो, पण त्याचं रडणं आत्म्याच्या खोलातून आलेलं असतं, तक्रारीतून नाही तर समर्पणातून. जेव्हा सुख येतं तेव्हा तो अहंकाराने भरून जात नाही, जेव्हा दुःख येतं तेव्हा तो तुटून पडत नाही. ही सुद्धा प्रभूची इच्छा आहे असं म्हणून स्वीकार करतो. हाच स्वीकार त्याला जगातल्या गदारोळातून वेगळं करतो. भक्ताचं मन अशा दिव्यासारखं असतं, जो वादळातही विझत नाही. वादळ त्याच्या आजूबाजूला असू शकतं, पण त्याच्या आतली ज्योत स्थिर राहते, कारण ती ज्योत आता कोणत्या जगातल्या वस्तूने नाही तर देवाच्या प्रेमाने जळत असते. आणि याच कारणामुळे खऱ्या भक्ताला पाहून लोक गोंधळून जातात. त्यांना वाटतं की तो भावनाशून्य आहे, पण खरं तर तो सगळ्यात खोल भावनेत बुडालेला असतो. ती भावना जी कोणत्या माणसाशी नाही तर स्वतः देवाशी जोडलेली आहे. तो ना जास्त हसतो ना जास्त रडतो, कारण त्याच्या आत जो अनुभव आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे. जेव्हा अर्जुन युद्धभूमीवर डगमगला तेव्हा श्रीकृष्णाने हेच सांगितलं होतं, सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय या सगळ्यांना समान मानून कर्म कर. कारण जो या द्वंद्वांच्या वर उठतो तोच खऱ्या शांतीला स्पर्श करू शकतो. जो कृष्णामध्ये रमलेला असतो त्याला माहित असतं की सुख आणि दुःख दोन्ही देवानेच दिलेली आहेत, आणि जेव्हा देणारा एकच आहे तर मग भेदभाव कसला. तो प्रत्येक परिस्थितीत देवाचाच हात पाहतो, मग ते अश्रू असोत वा हास्य. म्हणून तो दुःखी होत नाही, फक्त त्याला बाहेरच्या जगाच्या भावना आता स्पर्श करू शकत नाहीत. त्याच्यासाठी आयुष्य एक लीला बनून जातं, कधी हसण्याची कधी अश्रूंची, पण दोन्हीत एकच देव दिसतो. आणि जेव्हा कुणाला हे सत्य समजतं तेव्हा तो फक्त भक्ती करत नाही तर भक्ती बनून जातो. त्याच्या प्रत्येक श्वासात कृष्णाचं नाव वसतं, आणि जिथे कृष्णाचं नाव वसतं तिथे सुख दुःखाचा काहीच परिणाम राहत नाही. त्या अवस्थेत पोहोचल्यावर माणसाला समजतं, मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे. आणि हा आत्मा जो परमात्म्याशी जोडला गेला आहे त्याला आता कोणताही धक्का, कोणतीही पीडा, कोणतंही सुख वा दुःख हलवू शकत नाही. हेच आहे त्या उपदेशाचं सार. जो माणूस कृष्णामध्ये रमून जातो त्याच्यासाठी सुख आणि दुःख एक समान होऊन जातात, कारण तो आता जगाच्या लाटांवर नाही तर देवाच्या सागरात पोहत असतो. श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो तोच खरा ज्ञानी असतो, कारण ज्याने स्वतःला जिंकलं त्याने जगाला जिंकलं. आता विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती भोगविलासापासून दूर राहते तेव्हा लोक काय म्हणतात, ते त्याला दुःखी समजतात. त्यांना वाटतं की कदाचित त्याच्या आयुष्यात रंग नाहीत, आनंद नाहीत, कारण तो तसं जगत नाही जसं बाकीचे जगत आहेत. ना तो पार्ट्यांमध्ये जातो, ना दिखावा करतो, ना पैसा आणि सुख सुविधांच्या मागे पळतो. पण खरं सत्य तर याच्या अगदी उलट असतं. जी व्यक्ती पूजापाठात गुंतलेली असते, जी भोगापासून अंतर राखून असते, ती काही गमावत नसते, ती स्वतःला मिळवत असते. ती त्या सुखाच्या शोधात नसते जे काही काळासाठी येतं आणि निघून जातं. ती त्या आनंदाच्या दिशेने जात असते जो कधीच संपत नाही, जो आत्म्याच्या आत जळणारा दिवा आहे. हा तोच आनंद आहे जो आतून शांती देतो, जो ना कोणत्या वस्तूवर अवलंबून आहे ना कोणत्या माणसावर. भोगविलासाचं सुख तर समुद्राच्या लाटांसारखं आहे, आत्ता आलं आणि लगेच निघून गेलं. जितकं त्याला पकडण्याचा प्रयत्न करा तितकं ते हातातून निसटून जातं. पण जी व्यक्ती देवाच्या भक्तीत रमलेली आहे तिने हे रहस्य जाणलं आहे की खरा आनंद आत आहे, बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही. लोक त्याला पाहून विचार करतात, हा तर नेहमी मंदिरात बसलेला असतो, काहीच करत नाही, आयुष्याची मजाच घेत नाही. पण त्यांना काय माहित की त्याच मंदिराच्या शांततेत त्याला तो आनंद मिळतो जो कोणत्या उत्सवात, कोणत्या दारूत, कोणत्या संपत्तीत मिळत नाही. तो जेव्हा दिव्यासमोर बसतो, जेव्हा देवाच्या नावाचा जप करतो, तेव्हा त्याचं मन जगातल्या सगळ्या आवाजापासून मुक्त होतं. तो ना कोणाचा द्वेष करतो ना कोणाशी मत्सर, तो फक्त त्या क्षणात असतो, पूर्ण, संपूर्ण आणि शांत. भोगापासून दूर राहणं हे काही दुःख नाही तर खूप मोठी शक्ती आहे, कारण भोगाचं सुख तुम्हाला बाहेरून बांधतं, पण त्यागाचा आनंद तुम्हाला आतून मुक्त करतो. भोगात आनंद क्षणिक असतो, पण भक्तीत आनंद अनंत असतो. जी व्यक्ती हे समजून घेते तिलाच खरा संतोष मिळतो.
जेव्हा एखादा भक्त जगातल्या सुखांकडे पाठ फिरवतो तेव्हा याचा अर्थ असा नाही की तो त्यांचा तिरस्कार करतो. त्याला फक्त कळून चुकलेलं असतं की त्या गोष्टी त्याला कायमची शांती देऊ शकत नाहीत. म्हणून तो आपलं लक्ष आतल्या बाजूला वळवतो जिथे देवाचा प्रकाश आहे. आणि जेव्हा आत देवाचा प्रकाश जागा होतो तेव्हा बाहेरचे दिवे फिके पडतात. भक्ती करणारी व्यक्ती बाहेरून साधी दिसते, साधे कपडे, साधं आयुष्य, कमी इच्छा, पण तिच्या आत जो खजिना आहे तो खूप मोठा आहे. ती कुणाकडे काही मागत नाही कारण ती आधीच पूर्ण झालेली असते. तिच्या डोळ्यात एक कायमची शांतता असते जी कोणत्या भौतिक वस्तूने मिळू शकत नाही. म्हणून जे लोक म्हणतात की पूजा करणारे दुःखी असतात ते फक्त बाहेरचं आवरण पाहतात, आतला प्रकाश नाही. जे भोगविलासात अडकले आहेत त्यांना क्षणिक सुख मिळतं, पण जे भक्तीत बुडाले आहेत ते कायमच्या आनंदाला स्पर्श करतात. हे तसंच आहे जसं एखादी व्यक्ती मिठाई पाहून खुश व्हावी पण दुसऱ्याने तो गोडवा स्वतः आत अनुभवावा. पहिला बाहेरच्या चवीत हरवून जातो, दुसरा आतल्या गोडव्यात. भक्ती करणारा तोच दुसरा माणूस आहे जो गोडवा बाहेर नाही तर आत अनुभवतो. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती भोगविलासापासून दूर राहते तेव्हा तिला कधीच दुःखी समजू नका. ती या जगातली सगळ्यात शांत, सगळ्यात समाधानी आणि सगळ्यात आनंदी व्यक्ती असते, कारण तिने ते मिळवलेलं असतं जे मिळवण्यासाठी बाकीचं सगळं जग अजूनही भटकत आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जे काही घडतं ते माझ्या इच्छेने घडतं. ज्याला हे सत्य समजतं तो ना सुखात उड्या मारतो ना दुःखात खचून जातो. आता विचार करा, जेव्हा कोणाचं मन खरंच देवावर स्थिर होतं तेव्हा त्याच्या आयुष्यातली प्रत्येक घटना, मग ती कितीही अवघड का असेना, त्याच्यासाठी भक्तीचा प्रसाद बनून जाते. प्रसाद म्हणजे ती गोष्ट जी देवाची इच्छा म्हणून मिळाली आहे. जेव्हा एखादा भक्त हे समजून घेतो की जे काही माझ्या आयुष्यात आलं आहे ते देवाच्या इच्छेने आलं आहे, तेव्हा तो कशाबद्दलच तक्रार करत नाही. तो रडत नाही, खचत नाही, फक्त मान खाली घालून स्वीकार करतो, हे प्रभू, हे सुद्धा तूच दिलेला आहे. असा माणूस दुःखापासून पळत नाही, तो त्याला आपल्याजवळ बसवून घेतो, कारण त्याला माहित असतं की देव फक्त त्यालाच परीक्षा देतो ज्याला तो आपल्या आणखी जवळ आणू इच्छितो. जो देवाच्या प्रेमात बुडाला आहे तो प्रत्येक वेदनेतही त्याच प्रेमाची चव शोधून काढतो. त्याच्यासाठी दुःख आता शिक्षा राहत नाही तर साधना बनून जातं. जसा एखादा भक्त मंदिरात प्रसाद घेतो, कधी गोड कधी कडू, पण दोन्ही प्रेमाने स्वीकारतो, कारण त्याला माहित असतं की दोन्ही देवाच्या हातून मिळाले आहेत. तसंच खरा भक्त आयुष्यात आलेल्या प्रत्येक परिस्थितीला त्याच भावनेने स्वीकारतो. तो असं म्हणत नाही की देवाने माझ्यावर अन्याय केला. तो म्हणतो, कदाचित यातही कोणता तरी लपलेला आशीर्वाद आहे जो मला आत्ता समजत नाहीये. जेव्हा माणसाचं मन देवावर स्थिर होतं तेव्हा त्याचा दृष्टिकोन बदलून जातो. तो आता घटनांना चांगलं किंवा वाईट म्हणत नाही, तो फक्त त्यांना अनुभव म्हणून पाहतो. जर दुःख आलं तर तो विचार करतो, हे माझ्या आतला अहंकार संपवण्यासाठी आला आहे. जर सुख आलं तर तो ते कृतज्ञतेने स्वीकारतो, पण त्यात अडकत नाही. जग म्हणतं, बघा हा माणूस किती दुःखी आहे तरीही शांत आहे, पण तो शांत यासाठी नाही की त्याला फरक पडत नाही, तर यासाठी की त्याला समजलं आहे की प्रत्येक परिस्थिती देवाच्या आदेशाचा एक भाग आहे. त्याला माहित आहे की जसं काळोख्या रात्रीनंतर पहाट होते तसंच प्रत्येक दुःख सुद्धा एका नव्या सुरुवातीचा संकेत आहे. म्हणून तो रडत नाही, कारण त्याचा विश्वास अश्रूंपेक्षा मोठा आहे. एका खऱ्या भक्ताची सगळ्यात मोठी ओळख ही असते की तो प्रत्येक परिस्थितीत कृतज्ञ राहतो. जर आयुष्याने अवघड रस्ता दिला तर तो म्हणतो, कदाचित याच रस्त्याने मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकेन. जर आयुष्याने आनंद दिला तर तो म्हणतो, प्रभू ही तुझी दया आहे. प्रत्येक परिस्थितीत तो देवाला पाहतो, आणि जेव्हा नजर प्रत्येक गोष्टीत देवाला पाहू लागते तेव्हा दुःख आपला अर्थ गमावून बसतं. भक्तीचा हा स्तर काही एका दिवसात येत नाही, तो हळूहळू जन्माला येतो, जसं बी मधून झाड. जेव्हा माणूस सतत देवाचं स्मरण करतो, जेव्हा तो प्रत्येक काम देवाला समर्पित करतो, तेव्हा त्याच्या आत ही शक्ती विकसित होते की तो आयुष्याच्या सगळ्यात अवघड क्षणातही हसू शकतो. विचार करा, मीरेला जेव्हा विषाचा प्याला दिला गेला तेव्हा ती काय म्हणाली, हा सुद्धा माझ्या गिरधर गोपाळाचा प्रसाद आहे. हीच आहे खरी भक्ती, जिथे वेदना सुद्धा आशीर्वाद बनून जाते. तर जेव्हा कोणाचं मन खरंच देवावर स्थिर होतं तेव्हा त्याला आता हा फरक पडत नाही की आयुष्याने त्याला काय दिलं, कारण त्याला आता कळून चुकलेलं असतं. प्रत्येक अनुभव, प्रत्येक जखम,
प्रत्येक अश्रू त्याच देवाने पाठवला आहे जो त्याच्यावर प्रेम करतो, आणि जेव्हा प्रेमावरचा विश्वास पक्का होतो तेव्हा कोणतंही दुःख तुम्हाला तोडू शकत नाही. तुम्ही फक्त म्हणाल, प्रभू ही सुद्धा तुझीच इच्छा आहे, आणि हेच वाक्य प्रत्येक भक्ताच्या आयुष्याचं सगळ्यात सुंदर भजन बनून जातं. श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस प्रेमपूर्वक माझं भजन करतो त्याच्या आयुष्यातली प्रत्येक वेदना माझ्या चरणी समर्पण बनून जाते आणि प्रत्येक अश्रू अमृतासारखा होतो. आता विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या मनाने भक्ती करते तेव्हा बाहेरून पाहिल्यावर तिचं आयुष्य कठोर तपश्चर्येने भरलेलं आणि कधी कधी दुःखमय वाटतं. लोक विचार करतात, ही व्यक्ती नेहमी देवाचं नाव घेते, त्यागात जगते, कदाचित याचं आयुष्य किती अवघड असेल. पण त्यांना हे माहित नसतं की त्या अवघडपणाच्या आत किती गोडवा लपलेला असतो. भक्ती करणाऱ्याचं आयुष्य तपश्चर्यासारखं यासाठी दिसतं कारण तो जगातल्या आरामापासून आणि सुख सुविधांपासून दूर जातो. तो सकाळी लवकर उठून ध्यान करतो, तासनतास जप करतो, कमी बोलतो, कमी खातो आणि बऱ्याचदा एकटाच राहतो. जगाच्या नजरेतून हे सगळं त्याग, संघर्ष किंवा कठोरपणा वाटू शकतं, पण भक्तासाठी हे ओझं नाही, हा त्याचा आनंद आहे. जसा एखादा कलाकार आपल्या कलेत हरवून जातो आणि त्याला भूक तहान याचं भान राहत नाही, तसाच भक्त आपल्या देवात हरवून जातो. बाहेरून पाहणारा म्हणेल, हा स्वतःला थकवतोय, पण आतून ती व्यक्ती देवाच्या प्रेमाने भरलेली असते. त्याचे अश्रू जे लोकांना दुःखाचे वाटतात, खरं तर ते भक्तीच्या खोलातून निघालेले मोती असतात. भक्तीत जे रडणं असतं ते जगाकडून हरल्यामुळे नाही तर देवाला भेटल्यामुळे असतं. ते अश्रू तक्रारीचे नसतात तर समर्पणाचे असतात. ते सांगतात की मन आता पूर्णपणे देवापुढे झुकलं आहे. जेव्हा आत्मा देवाच्या चरणी पडतो तेव्हा डोळ्यांतून जे पाणी बाहेर येतं ते साधं पाणी नसतं, ती हृदयाची पवित्र गंगा असते ज्यात सगळी दुःख वाहून जातात. लोक म्हणतात, भक्ती अवघड आहे, यात खूप त्याग करावा लागतो. पण भक्त म्हणतो, जिथे देवाचं नाव आहे तिथे अवघडपणा कसला, कारण ज्याने देवाचा अनुभव घेतला त्याच्यासाठी प्रत्येक अवघड क्षण सुद्धा सौभाग्य बनून जातो. तो तपश्चर्येला शिक्षा नाही तर वरदान समजतो, कारण त्याच तपश्चर्येच्या माध्यमातून त्याचं मन निर्मळ होतं, जसं सोनं आगीत तापून शुद्ध होतं. जेव्हा भक्त रडतो तेव्हा त्याचं रडणं सुद्धा प्रार्थना बनून जातं. तो आपल्या अश्रूंमध्येही देवाचा स्पर्श अनुभवतो. कधी कधी तो शांत बसलेला असतो, काहीही न बोलता फक्त अश्रूंमधून सांगतो, प्रभू जे काही मी बोलू शकत नाहीये ते या पाण्याच्या थेंबांमध्ये आहे. आणि जेव्हा एखादा माणूस या अवस्थेत पोहोचतो तेव्हा त्याच्या हातून एक अशी शांती जन्माला येते जी जगातल्या कोणत्याही गोंधळात मिळू शकत नाही. ही शांती भोगातून नाही तर त्यागातून येते. ही शांती आरामातून नाही तर आत्म्याच्या परिश्रमातून येते. आणि जेव्हा ही शांती आज स्थिरावते तेव्हा भक्ताचा प्रत्येक अश्रू देवाचा आशीर्वाद बनून जातो. बघा, एखाद्या साधकाला ध्यानात बसलेलं बघा, तो स्थिर आहे पण त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत. लोकांना वाटतं की तो दुखी आहे, पण तो तर त्या क्षणी देवाला अनुभवत असतो. तो जो अनुभव घेत आहे ते शब्दात सांगणं शक्य नाही. तो शांती आणि प्रेमाचा असा संगम आहे ज्यात वेळ थांबून जातो. हेच कारण आहे की भक्तीचं आयुष्य बाहेरून तपश्चर्येसारखं दिसतं, पण आतून ते अमृताचा सागर असतं. भक्ताचे अश्रू त्याची कमजोरी नाहीत तर त्याची शक्ती आहे. त्याची शांतता त्याचं दुःख नाही तर त्याची खोली आहे. आणि त्याचा साधेपणा हा त्याचा त्याग नाही तर त्याची प्राप्ती आहे. म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या खऱ्या भक्ताला पाहाल जो साध्या कपड्यांत आहे, ज्याच्या चेहऱ्यावर थकवा आहे पण डोळ्यांत चमक आहे, तेव्हा समजा की तो दुखी नाहीये. तो ती शांती जगतोय जिच्या शोधात पूर्ण जग आहे. तो देवाच्या प्रेमात इतका बुडाला आहे की आता त्याचा प्रत्येक अश्रू सुद्धा गोड झाला आहे, प्रत्येक श्वास सुद्धा भजन बनला आहे. आणि हीच भक्तीची सगळ्यात सुंदर ओळख आहे. जिथे तपश्चर्या दिसते तिथे आत आनंद बसलेला असतो. जिथे अश्रू वाहतात तिथे शांतीचा रस वाहत असतो. श्रीमद भगवद्गीतेचा 47वा उपदेश मैत्रीच्या कसोटीबद्दल आहे. तुमचा मित्र किती गरीब आहे आणि किती श्रीमंत, तो किती मोठ्या पदावर आहे किंवा किती सामान्य आहे, ही गोष्ट खरं तर फारशी महत्वाची नाही. उलट खऱ्या मैत्रीची ओळख यावरून होते की तो तुमच्या वाईट काळात, तुमच्या संकटात कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमची साथ देतो का, तो तुमची खरी मदत करतो का. जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र आहे.
खरं पाहिलं तर आयुष्यात यशाचा असा कोणताही एक ठरलेला बाहेरचा मार्ग नसतो. उलट यश ही मुख्यत्वे तुमच्या मनाच्या आतली स्थिती असते. जर तुम्ही स्वतःला जिंकलं असेल, आपलं मन जिंकण्यासाठी, त्याला शिस्त लावण्यासाठी स्वतःला तयार ठेवलं असेल, तर बाहेरची कोणतीही शक्ती किंवा दुसरी कोणतीही व्यक्ती तुम्हाला सहज हरवू शकणार नाही. माणसाने आयुष्यात प्रगती करण्यासाठी फक्त चांगल्या, सदाचारी आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीतच राहिलं पाहिजे आणि वाईट कर्म करणाऱ्या, दुष्ट, कपटी आणि नकारात्मक विचारसरणीच्या लोकांच्या संगतीपासून नेहमी स्वतःला वाचवलं पाहिजे. कारण वाईट संगतीचा रंग लवकर लागतो आणि ती आपल्याला नेहमीच वाईट परिणामांकडे, अधोगतीकडे घेऊन जाते. आपल्या छोट्या मोठ्या स्वार्थासाठी आपण कधीही इतरांना मुद्दामहून कोणतंही नुकसान पोहोचवू नये, ना शारीरिक, ना मानसिक, ना आर्थिक. कारण शास्त्रांमध्ये वारंवार हे सांगितलं गेलं आहे की यथा बीजम तथा फलम. जो जसा बी पेरतो तो शेवटी तसाच फळ कापतो. जर तुम्ही काटे पेराल तर तुम्हाला काटेच मिळतील, फुलं नाही. श्रीमद भगवद्गीतेचा 48वा उपदेश मानसिक संतुलन राखण्याचं महत्त्व सांगतो. आयुष्यात परिस्थिती बदलत राहते. एखादी परिस्थिती अशी येईल की तुम्ही आनंदाने नाचू लागाल, तर एखादी परिस्थिती अशीही येईल जी तुम्हाला रडवेल, दुःखी करेल. पण प्रत्येक परिस्थितीत, मग ते सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, मान असो वा अपमान, तुम्ही आपलं मानसिक संतुलन, आपली समता कधीही गमावता कामा नये. स्थितप्रज्ञ बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मग हा प्रश्न पडतो की आपण वाईट परिस्थितीतही आपलं संतुलन कसं टिकवून ठेवावं आणि आयुष्याच्या वाटेवर न थांबता, न डगमगता पुढे कसं जावं. तर यासाठी काही उपाय आहेत. सगळ्यात आधी तुमच्या आयुष्याचे जे नैतिक नियम आहेत, जी तत्व आहेत, त्यांच्यावर नेहमी ठाम राहा. त्यांच्याशी तडजोड करू नका. शिस्तीचं पालन करा. आपल्या वेळेचा चांगला वापर करा आणि छोट्या छोट्या निरर्थक गोष्टींमध्ये अडकून आपला मौल्यवान वेळ आणि मानसिक ऊर्जा वाया घालवू नका. तुमचं हे मानवी आयुष्य खूप मौल्यवान आहे, त्याला असंच वाया घालवू नका. जी वेळ एकदा निघून गेली ती पुन्हा कधीही परत येणार नाही. म्हणून निरर्थक गोष्टींमध्ये, फालतू चिंतांमध्ये आपला अनमोल वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. आपल्या आयुष्यात आपल्या पात्रतेनुसार आणि आवडीनुसार एक स्पष्ट, अर्थपूर्ण आणि मोठं ध्येय ठरवा. कारण जर आयुष्यात कोणतंच ध्येय नसेल तर ते आयुष्य दिशाहीन नावेसारखं होऊन जातं. त्या आयुष्याला काही विशेष किंमत उरत नाही. आणि जर तुम्ही एखादं योग्य ध्येय ठरवलं असेल तर तुम्हाला आयुष्यात एक दिशाही मिळेल आणि त्या दिशेने पुढे जाण्यासाठी काहीतरी करण्याचा उत्साह आणि प्रेरणाही सतत मिळत राहील. श्रीमद भगवद्गीतेचा 49वा उपदेश सर्व प्राण्यांबद्दल करुणा आणि अहिंसेचा संदेश देतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्ही कोणत्याही जीवाला, मग तो कितीही लहान का असेना, विनाकारण त्रास दिला, त्याला दुःख दिलं आणि तुम्ही असा विचार करत असाल की असं करून तुम्ही खुश व्हाल किंवा तुम्हाला काही फायदा होईल, तर असं कधीही होणार नाही. याचं कारण असं की भगवान श्रीकृष्ण फक्त माणसांचेच नाही तर या संपूर्ण जगाचे मालक आहेत. तेच सगळ्यांचे परमपिता आहेत. त्यांचं वास्तव्य या सृष्टीच्या कणाकणात आहे. एखादा मुंगीसारखा छोटा जीव जरी असला तरी त्या जीवाच्या हृदयातही तोच देव चैतन्याच्या रूपात वास करतो. म्हणून जर तुमच्यामुळे त्या जीवाला थोडाही त्रास झाला तर तो अप्रत्यक्षपणे त्या परमेश्वरालाही त्रास दिल्यासारखं होतं. कारण ते सर्व जीवांवर प्रेम करतात. आणि हेच कारण आहे की कोणत्याही जीवाला जर आपण विनाकारण दुःख देतो तर ते देवालाच दुःख देण्यासारखं असतं, जे एक पाप कर्म आहे. म्हणून अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. जो देवाला फक्त मंदिरात शोधतो त्याला शांती मिळत नाही. कारण खरं मंदिर आपल्या मनाच्या आत असतं. पूजा तेव्हाच खरी ठरते जेव्हा मन स्वच्छ असतं. नाहीतर 1000 दिवे लावले तरी आतला अंधार जात नाही. दुःख त्या लोकांना सोडत नाही जे पूजा तर करतात पण आपला स्वभाव बदलत नाहीत. देवाशी जोडलं जाणं हे कर्माने होतं, फक्त कर्मकांडाने नाही. जो प्रत्येक गोष्टीत माझं शोधतो त्याची पूजा सुद्धा स्वार्थी बनते. पूजेचा उद्देश दुःखापासून पळणं नाही तर ते समजून घेऊन त्याच्या पलीकडे जाणं आहे. जो व्यक्ती देवाशी सौदा करतो, मी हे केलं तर तू मला सुख दे, तो कधीच समाधानी राहू शकत नाही. पूजेचा अर्थ आहे समर्पण आणि समर्पणाचा अर्थ आहे जे काही मिळेल ते प्रसाद म्हणून स्वीकारणं.
जोपर्यंत मनात राग, मत्सर आणि अहंकार आहे तोपर्यंत पूजा फक्त एक नाटक आहे. देव भक्तीत नाही तर भक्तीच्या खरेपणात भेटतो. दुःख तेव्हा सुरू होतं जेव्हा पूजा ही भक्ती न राहता सवय बनून जाते. जो रोज देवापुढे रडतो पण आयुष्यात खरं वागत नाही तो स्वतःच आपल्या दुःखाचं कारण असतो. पूजेचा हेतू देवाला खुश करणं नाही तर आपल्या आतल्या अशांत मनाला शांत करणं हा आहे. खरी पूजा तीच असते ज्यात मागण्या नसतात, फक्त कृतज्ञता असते. जेव्हा माणूस इतरांचं भलं इच्छितो तेव्हा त्याचा प्रत्येक श्वास पूजा बनून जातो. दुःख त्या माणसाला पकडतं जो देवाची आठवण तर काढतो पण माणसाला तुच्छ समजतो. जर पूजेनं मन शांत होत नसेल तर याचा अर्थ पूजा नाही, प्रदर्शन होत आहे. पूजाचा अर्थ आहे जागृती. जर पूजेनंतरही मन झोपलेलंच राहिलं तर पूजा अपुरी आहे. जेव्हा माणूस स्वतःला देवापेक्षा वेगळं मानतो तेव्हाच दुःख सुरू होतं. खऱ्या भक्तीचं फळ सुख नाही तर समज आहे आणि समज आल्यावर सुख दुःख दोन्ही सारखीच वाटतात. जी व्यक्ती पूजेत तासनतास घालवते पण आपल्या आईवडिलांशी नीट बोलत नाही तिने देवाची मूर्ती तर पाहिली पण त्याचं स्वरूप ओळखलं नाही. कधी कधी आपण देवाकडे इतकं काही मागतो की हे विसरून जातो की कदाचित त्याने आधीच खूप काही दिलेलं आहे. जेव्हा मनात कडवटपणा असतो तेव्हा मंदिरातला गोडवाही चांगला लागत नाही. आधी मन गोड करणं गरजेचं आहे. जर पूजेनंतरही राग तसाच राहत असेल, तक्रारी तशाच राहत असतील तर याचा अर्थ पूजा आपल्या ओठांनी झाली, मनाने नाही. भक्तीचा खरा अर्थ आहे जेव्हा आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीत देवाची झलक दिसू लागते. लोकांना वाटतं जास्त जप केल्याने मन शांत होईल, पण मन तेव्हा शांत होतं जेव्हा आपण इतरांना माफ करायला शिकतो. कधी कधी माणूस इतका धार्मिक बनतो की माणूस असणंच विसरून जातो. देवाला यापेक्षा जास्त दुःख कशानेच होत नाही. देवाला मिळवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त इतकं करा की तुमच्या आतला चांगुलपणा हरवू देऊ नका. तीच भक्ती आहे. जेव्हा माणूस इतरांचं दुःख पाहून डोळे मिटून घेतो तेव्हा त्याच्या पूजेचा प्रत्येक दिवा अपुरा राहतो. आपण वारंवार देवाला दोष देतो की त्याने दुःख दिलं, पण कदाचित ते दुःख यासाठी दिलं गेलं जेणेकरून आपण स्वतःला पाहू शकू. प्रत्येक व्यक्तीने पूजा करण्याआधी हा विचार करावा, आजचा दिवस मी कुणाचं मन न दुखवता पूर्ण करू शकलो का? हीच खरी आराधना आहे. जो इतरांची निंदा करतो आणि मग मंदिरात जाऊन माफी मागतो तो स्वतःच्याच मनाशी खेळत असतो. देवाला भेटण्याची सुरुवात तेव्हा होते जेव्हा आपण इतरांमध्ये त्याचा अंश पाहू लागतो. देवाला खुश करण्यासाठी फुलं वाहण्याची नाही तर खरी कर्म करण्याची गरज आहे. फुलं कोमेजून जातात, कर्माचा सुगंध नाही. कधी कधी आपण देवाकडे शांती मागतो पण आपल्या कर्मांनी अशांती पसरवतो. मग कशी मिळेल कृपा? भक्तीचा अर्थ आहे आयुष्य इतकं खरं बनवणं की प्रत्येकाला तुमच्या आत देव जाणवला पाहिजे. जो इतरांच्या चुकीत दोष पाहतो त्याला स्वतःच्या मनाचा आरसा कधीच स्वच्छ दिसत नाही. आधी स्वतःला पाहणं ही सुद्धा एक साधना आहे. देवाचं नाव घेणं सोपं आहे पण त्या नावानुसार चालणं अवघड आहे. जो असं करू शकतो तोच खरा साधक आहे. दररोज जर थोडं थोडं स्वतःला चांगलं बनवू शकलात तर तीच रोजची सगळ्यात सुंदर प्रार्थना आहे. देव तिथे नाही जिथे गर्दी आहे तर तिथे आहे जिथे मन शांत आहे आणि ते मन प्रत्येक माणसाच्या आत वसतं. जेव्हा मनात खरापणा असतो तेव्हा शांत राहणं सुद्धा प्रार्थना बनतं आणि खोट्या शब्दांनी केलेली भक्ती निष्फळ ठरते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा त्याला जाणीव होते शांती बाहेर नाही, आत शोधावी लागते. कधी कधी आपण इतरांना बरोबर सिद्ध करण्यात इतके गुंतो की स्वतःच्या आतली शांतता गमावून बसतो. जर मनात द्वेष असेल तर कोणतीही साधना लागू पडत नाही. आधी मन हलकं करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी उपासनेनंतरही चेहरा तणावग्रस्त राहत असेल तर समजा आत्मा अजूनही ओझ्याखाली आहे. जी व्यक्ती सगळ्यांबद्दल आदर बाळगते तीच खऱ्या अर्थाने ईश्वरी भाव समजते. खऱ्या अर्थाने आध्यात्मिकता तेव्हा सुरू होते जेव्हा आपण इतरांच्या वेदना जाणू लागतो. रोज दिवा लावण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे कुणाच्या तरी आयुष्यात आशेची ज्योत पेटवणं. दररोज थोडी शांती, थोडं प्रेम आणि थोडा संयम हीच सगळ्यात सुंदर उपासना आहे. जेव्हा आत कृतज्ञतेचा भाव असतो तेव्हा छोटीशी गोष्ट सुद्धा वरदानासारखी वाटते. ज्याने आपलं मन जिंकलं त्याने जगातला सगळ्यात अवघड यज्ञ पूर्ण केला.
कधी कधी आयुष्य आपल्याला यासाठी अवघड वाटतं कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार हवी असते. अध्यात्माचा अर्थ आयुष्यापासून पळून जाणं नाही, तर आयुष्याचा प्रत्येक क्षण समजदारीने जगणं आहे. जी व्यक्ती इतरांच्या भल्यात सुख अनुभवते तीच खऱ्या अर्थाने आत्मिक शांतीची चव जाणते. प्रत्येक प्रार्थना तेव्हा पूर्ण होते जेव्हा आपण आपल्या कर्मांनी ती खरी करून दाखवतो. मनात जेव्हा नम्रता येते तेव्हा कोणाचं यश पाहून सुद्धा आनंद होतो. नाती जपणं ही सुद्धा एक साधना आहे, कारण त्यात त्याग, धीर आणि खरेपणा यांची परीक्षा असते. जर मनात मत्सर आणि रागाचं वादळ सुरू असेल तर कोणतंही ध्यान त्याला शांत करू शकत नाही. दररोज सकाळ ही नव्या सुरुवातीची संधी असते. फक्त अट ही की कालचा कडवटपणा सोडण्याचं धाडस आपल्यात हवं. खरी साधना तीच ज्यात माणूस आपल्या आतल्या प्रकाशाने इतरांचा मार्ग उजळतो. कधी कधी माणूस पूजा नाही, फक्त शांतता शोधत असतो. पण त्याला हे माहित नसतं की शांतता तिथेच आहे जिथे तक्रारी संपतात. जेव्हा मन स्वच्छ होतं तेव्हा छोटे छोटे आनंद सुद्धा आशीर्वादासारखे वाटतात. जो प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवतो तोच खरा साधक आहे, कारण त्याने आपल्या आतला समतोल साधला आहे. जितका वेळ लोक इतरांना बदलण्यात लावतात तितका जर स्वतःला सुधारण्यात लावला तर आयुष्य बदलून जाईल. प्रत्येक दिवस काही ना काही गमावण्या मिळवण्यामध्ये जातो, पण खरा विजय तेव्हा होतो जेव्हा आपण स्वतःला हरवू देत नाही. जर मनात करुणा असेल तर प्रत्येक भेट पवित्र वाटते, मग ती एखाद्या अनोळखी व्यक्तीशी का असेना. कधी कधी आयुष्य आपल्याला यासाठी थांबवतं जेणेकरून आपण स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ काढू शकू. जी व्यक्ती इतरांची चूक माफ करून टाकते ती आपल्या आतली शांती वाचवते. प्रत्येक दुःख आपल्याला एक खोल धडा शिकवतं, जर आपण त्यापासून पळण्याऐवजी ते समजून घेतलं. खरी प्रार्थना ती नाही जी ओठांवरून निघते, तर ती आहे जी कर्मामधून दिसते. कधी कधी काहीही न बोलणं हीच सगळ्यात मोठी साधना बनून जाते. जेव्हा मन नम्र होतं तेव्हा प्रत्येक माणसात चांगुलपणा दिसू लागतो. प्रत्येक तक्रारीचा शेवट तेव्हा होतो जेव्हा माणूस आयुष्याकडे कृतज्ञतेने पाहायला शिकतो. जो प्रत्येक परिस्थितीत धीर ठेवतो तो न बोलताही आपल्या आयुष्यातून उपदेश देत असतो. शांती तेव्हा मिळते जेव्हा आपण इतरांना समजावण्याचा प्रयत्न सोडून स्वतःला समजून घेऊ लागतो. जो माणूस आयुष्याला स्पर्धा नाही तर अनुभव मानतो त्याचा प्रत्येक दिवस उपासना बनून जातो. कधी कधी पराभवातही तितकंच सौंदर्य असतं जितकं जिंकण्यात, जर मन स्वच्छ असेल. ज्याने आपल्या चुका स्वीकारायला शिकल्या त्याने आत्मज्ञानाचं पहिलं पाऊल टाकलं. प्रत्येक नातं तेव्हा सुंदर बनतं जेव्हा त्यात मी कमी आणि आपण जास्त असतं. आत्मिक समाधान मिळवण्यासाठी जागा नाही तर दृष्टिकोन बदलावा लागतो. कधी कधी आयुष्य आपल्याला पोकळी देतं जेणेकरून आपल्याला समजावं की आपल्याला खरंच कशाची गरज आहे. जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत हसून दाखवते तिने साधनेची सगळ्यात अवघड परीक्षा पास केली आहे. आपण बऱ्याचदा शांतीच्या शोधात जागा बदलत राहतो, पण खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा मनाची दिशा बदलते. प्रत्येक वेळी परिस्थितीला दोष देणं सोपं असतं, पण स्वतःला बदलणंच खरं धाडस आहे. जो माणूस प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा शोधून काढतो तोच प्रत्येक दिवसाला आशीर्वादात बदलतो. कधी कधी शांत राहणं ही कमजोरी नाही तर आतल्या ताकदीचं सगळ्यात शांत रूप असतं. जेव्हा कोणी आपल्याला दुखावतं आणि तरीही आपण शांत राहतो तीच खरी आध्यात्मिकता आहे. ज्याचा आपल्या कर्मांवर विश्वास आहे त्याला कोणत्या वरदानाची गरज नसते. प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट, आपल्याला थोडं आणखी समंजस बनवतो. फक्त ते समजून घेण्याची नजर हवी. जो माणूस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कृतज्ञता शोधून काढतो त्याच्या आयुष्यातून तक्रारी आपोआप नाहीशा होतात. प्रत्येक वेदना एक आरसा आहे जो आपली ओळख आपल्या खऱ्या रूपाशी करून देतो. जेव्हा मन स्वच्छ असतं तेव्हा कोणतीही परिस्थिती जड वाटत नाही. कधी कधी थांबणं ही सुद्धा एक प्रकारची प्रार्थना असते जेणेकरून आपण आपल्या आतला आवाज ऐकू शकू. जो इतरांसाठी प्रकाश बनतो त्याचं आयुष्य स्वतःच उजळून निघतं. प्रत्येक माणसाच्या आत एक शांत जागा असते, फक्त तिथे पोहोचण्यासाठी आवाजापासून दूर जावं लागतं. जेव्हा कोणी आपल्याला समजून न घेताही आदर देतं तेव्हा समजावं की आयुष्याने आपल्याला एक खरा धडा शिकवला आहे. प्रत्येक संघर्ष आपल्याला तेच बनवतो जे आपण बनायला हवं होतं. फक्त त्या वेदना वाया जाऊ देऊ नका. जी व्यक्ती इतरांची तुलना करणं सोडून देते तीच खऱ्या आनंदाचा अनुभव घेते. कधी कधी खरी प्रार्थना शब्दांमध्ये नाही तर एका खऱ्या कर्मात लपलेली असते. आयुष्यातली सगळ्यात मोठी पूजा हीच आहे की आपण कुणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य सोडून जावं.
कधी कधी आपण इतके व्यस्त होऊन जातो की आपल्या छोट्या छोट्या आनंदाकडेही दुर्लक्ष करतो, आणि हीच खऱ्या दुःखाची सुरुवात असते. जी व्यक्ती इतरांसाठी समज आणि धीर दाखवते तिच्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळीच ताकद असते. कधी कधी एक खरा निर्णय फक्त शांत राहून आणि विचार करून घेतला जातो, गोंधळ घालून नाही. जेव्हा आपण आपल्या अपेक्षा कमी करतो तेव्हा प्रत्येक अनुभव सुखलभ आणि सोपा वाटू लागतो. जो माणूस आपल्या आतली कमतरता स्वीकार करतो तोच खऱ्या विकासाच्या वाटेवर चालतो. कधी कधी पराभवातही इतका मोठा धडा लपलेला असतो की विजयाचा आनंद त्यापेक्षाही जास्त खोल असतो. जो आपली चूक मानून माफी मागतो त्याने आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट मिळवलेली असते. दररोज थोडा आणखी धीर, थोडा आणखी प्रेम, थोडी आणखी सहनशीलता हेच आयुष्याला मजबूत बनवतं. जो माणूस इतरांच्या दुःखात स्वतःला झोकून देतो त्याच्या हास्यात एक समाधान दिसतं. कधी कधी सगळ्यात अवघड बदल फक्त विचार बदलण्याने सुरू होतो. जेव्हा एखादी अवघड परिस्थिती तुमच्या समोर येते आणि तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही खरा विजय मिळवता. जो माणूस प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा शोधण्याची सवय लावून घेतो त्याचं आयुष्य हळूहळू आध्यात्मिक बनून जातं. कधी कधी स्वतःला एकटं पाहूनच आपण आपल्या आतला आवाज ऐकू शकतो. जी व्यक्ती इतरांच्या मदतीत आनंद शोधते तिच्या आतली शांती कायमची होते. प्रत्येक चूक एक नवी संधी बनू शकते जर आपण तिच्याकडे शिकण्याच्या नजरेने पाहिलं. कधी कधी थांबून पाहणं गरजेचं असतं की आपण कुठे आहोत आणि कोणत्या दिशेने जात आहोत. जो आपल्या मनाच्या शांतीला सगळ्यात वर ठेवतो त्याच्या प्रत्येक कामात संतुलन दिसतं. प्रत्येक संघर्ष आपल्याला आणखी समंजस बनवतो, फक्त तो अनुभव आणि शिकवण म्हणून घेतला पाहिजे. कधी कधी सगळ्यात मोठी साधना म्हणजे इतरांच्या आनंदात आपला अहंकार सोडून देणं. जो माणूस आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आभार मानतो त्याचं जग नेहमी प्रकाशाने भरलेलं असतं. जेव्हा आपण इतरांची तुलना करणं सोडून देतो तेव्हा आपला आनंद खऱ्या अर्थाने वाढू लागतो. कधी कधी खरं धाडस फक्त हे असतं की आपण आपल्या भीतीचा सामना शांतपणे करावा. जी व्यक्ती आपलं मन सांभाळायला शिकते तिची प्रत्येक अडचण सुटू लागते. जेव्हा आपण आपल्या आतला नकारात्मकपणा ओळखतो तेव्हा आयुष्यात प्रकाश आपोआप पसरू लागतो. प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट, जर आपण शिकण्याच्या नजरेने पाहिलं तर ती एक भेट बनून जातो. कधी कधी सगळ्यात मोठा विजय फक्त हा असतो की आपण स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ द्यावा. जो माणूस इतरांसाठी कोणत्याही स्वार्थाशिवाय काही करतो त्याच्या हास्यात शांती दिसते. प्रत्येक दिवसाचा सगळ्यात मोठा धर्म हा आहे की आपण आपल्या मनाची शांती बिघडू देऊ नये. कधी कधी फक्त ऐकणं आणि समजून घेणं हेच सगळ्यात अवघड आणि गरजेचं काम असतं. जी व्यक्ती आपल्या चुका स्वीकार करते तिने आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल सुरू केलेला असतो. जेव्हा आपण आपला आतला समतोल राखून ठेवतो तेव्हा जगातली कोणतीही गडबड आपल्याला अस्वस्थ करू शकत नाही. कधी कधी थांबून स्वतःला पाहणंच सगळ्यात मोठी साधना बनून जाते. जो माणूस इतरांच्या यशात आनंदी व्हायला शिकतो त्याच्या मनाला कायमची शांती मिळते. प्रत्येक अवघड परिस्थिती आपल्याला आपल्या आतली ताकद दाखवते, फक्त ती ओळखता आली पाहिजे. कधी कधी आपली सगळ्यात मोठी प्रार्थना फक्त ही असते की आपण स्वतःला हरू देऊ नये. जी व्यक्ती प्रत्येक कामात प्रामाणिकपणा ठेवते ती नकळतपणे सगळ्यात मोठा यज्ञ करत असते. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आयुष्य आपोआप आनंदाने भरून जातं. कधी कधी धीर धरणं हीच सगळ्यात मोठी भेट असते जी आपण स्वतःला देऊ शकतो. जो माणूस आपल्या आतल्या छोट्या छोट्या आनंदाला महत्व देतो त्याचे दिवस नेहमी सुंदर जातात. प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगणं हाच खऱ्या साधनेचा मूळ मंत्र आहे. कधी कधी आपण आपल्या दुःखाला इतरांना जबाबदार धरतो, पण खरी शांती तेव्हा मिळते जेव्हा आपण जबाबदारी स्वतः स्वीकारतो आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो. जी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत संयम आणि धीर राखून ठेवते तीच आपल्या आयुष्यात कायमचा समतोल मिळवते. कारण तिला हे समजलेलं असतं की बाहेरची परिस्थिती फक्त शिकण्याचं एक साधन आहे. कधी कधी सगळ्यात अवघड काम हे असतं की आपण आपली चूक स्वीकारावी आणि ती सुधारण्यासाठी पाऊल उचलावं, आणि हाच खऱ्या साधनेचा पहिला टप्पा असतो. जो माणूस आपल्या आतल्या तक्रारी आणि राग सोडून इतरांच्या भल्यामध्ये आनंद शोधतो तो नकळतपणे आपल्या आयुष्यात शांती आणि समाधान आणतो. दररोज आपल्याला कुणाची तरी मदत करण्याचे, कुणाला तरी समजून घेण्याचे आणि आपल्या आतल्या चांगुलपणा दाखवण्याचे अनेक प्रसंग मिळतात. हीच आयुष्याची खरी पूजा आहे जी शब्दात नाही तर कर्मातून दिसते.
कधी कधी आपण फक्त वेळ घालवण्यासाठी काम करतो, पण जेव्हा तेच काम इतरांसाठी उपयोगी ठरतं आणि आपल्यालाही समाधान देतं, तेव्हा तीच खरी साधना बनते. जी व्यक्ती आपल्या आतला अहंकार आणि मत्सर यांना ताब्यात ठेवायला शिकते, तिचं मन प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर राहतं आणि आयुष्यातला छोटासा आनंद सुद्धा तिला मोठा वाटतो. कधी कधी आपण विचार करतो की जास्त ज्ञान किंवा जास्त पूजा केल्याने आयुष्य सोपं होईल, पण खरा बदल तेव्हा येतो जेव्हा आपण आपलं वागणं आणि दृष्टिकोन बदलतो. जो माणूस इतरांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या चुका सुधारण्यात वेळ घालवतो, तो फक्त स्वतःच आयुष्य चांगलं बनवत नाही, तर आजूबाजूच्या लोकांसाठी सुद्धा प्रेरणा बनतो. प्रत्येक अनुभव, तो सुखद असो वा दुःखद, जर आपण त्याकडे शिकण्याच्या आणि समजून घेण्याच्या दृष्टीने पाहिले, तर तो आपल्या जीवनाचा अनमोल भाग बनतो आणि आपल्याला मानसिक स्थैर्य देतो. कधी कधी थांबून आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे हीच सर्वात मोठी साधना असते, कारण तोच आपल्याला आपल्या खऱ्या प्राथमिकता आणि उद्देश काय आहेत हे सांगतो. जो व्यक्ती आपल्या अंतर्गत ऊर्जेचा उपयोग सकारात्मक कार्यांमध्ये करतो, त्याचे छोटे छोटे प्रयत्न सुद्धा मोठ्या बदलांच्या दिशेने काम करतात आणि जीवन सार्थक बनवतात. जेव्हा आपण इतरांच्या यशामध्ये आणि आनंदात खऱ्या अर्थाने आनंद अनुभवू शकतो, तेव्हा आपल्याला हे जाणवते की खरा संतोष केवळ बाह्य वस्तूंमधून नाही, तर आपल्या दृष्टिकोनातून आणि मनाच्या स्वभावातून येतो. कधी कधी सर्वात मोठी प्रार्थना हीच असते की आपण आपल्या मनातील अशांतता आणि गोंधळ ओळखून त्यांना दूर करावे आणि स्वतःला शांत ठेवावे. जो व्यक्ती आपला वेळ आणि ऊर्जा स्वतःच्या नकारात्मकता वाढवण्यात न घालता इतरांच्या भल्यासाठी आणि स्वतःच्या सुधारणेसाठी लावतो, त्याचे जीवन नेहमी फलदायी आणि संतुलित राहते. रोजच्या छोट्या छोट्या सवयी, जसे की इतरांना ऐकणे, आदर देणे, धैर्य ठेवणे, शेवटी आपले चारित्र्य आणि जीवनाची दिशा बदलून टाकतात. कधी कधी आपण इतरांची मदत करायला विसरतो, पण जेव्हा आपण छोटे छोटे प्रयत्न करून कोणाच्या तरी जीवनात राहत आणि आनंद आणतो, तेव्हा आपल्यालाही खोलवर संतोष आणि शांती मिळते. जो माणूस आपल्या अंतर्मनातील बेचैनी आणि असंतोष ओळखून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, तो केवळ स्वतःसाठीच नाही, तर आपल्या आसपासच्या लोकांसाठी देखील प्रेरणा बनतो. कधी कधी थांबून फक्त श्वास घेणे, स्वतःला अनुभवणे आणि जीवनाला समजून घेणे हीच सर्वात मोठी साधना आणि प्रार्थना असते. कधी कधी आपण इतरांचं यश पाहून ईर्ष्या, मत्सर अनुभवतो, पण जर त्याच आनंदात आपण त्यांच्यासोबत सहभागी झालो, तर जीवनाची शांती आपोआप वाढते. जो व्यक्ती आपल्या अंतर्मनातील छोट्या छोट्या खुशा ओळखायला शिकतो, तो मोठ्या संकटातही संतुलित आणि प्रसन्न राहतो. कधी कधी आपण आपल्या चुका लपवण्यात इतके व्यस्त होतो की शिकण्याची संधीच गमावतो, आणि हेच खऱ्या दुःखाचे मूळ बनून जाते. प्रत्येक नात्याची सर्वात मोठी शक्ती ही आहे की आपण त्यात समज आणि सहनशीलता कायम ठेवावी, केवळ आपला अहंकार नाही. जो व्यक्ती आपल्या सवयींमध्ये आणि दिनचर्येत सकारात्मक बदल करतो, त्याची छोटी छोटी पावले सुद्धा जीवनात मोठे बदल घडवून आणण्यास सक्षम असतात. कधी कधी जीवनाची सर्वात मोठी शिकवण ही असते की आपण इतरांच्या दृष्टिकोनाला समजून घ्यावे, केवळ आपल्या मतावर अडून ताठर राहू नये. जो माणूस प्रत्येक परिस्थितीत स्वतःला नियंत्रित करू शकतो, तो आपल्या अंतर्मनातील शांती आणि संतुलनासह प्रत्येक समस्येचा सामना करू शकतो. जेव्हा आपण आपल्या अंतर्मनातील भीती आणि चिंता ओळखतो आणि त्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच जीवनाचा खरा आनंद मिळायला सुरुवात होते. कधी कधी थांबून केवळ अनुभवणे, जाणून घेणे हीच आपली सर्वात मोठी प्रार्थना आणि साधना बनून जाते. जो व्यक्ती इतरांसाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय काही करतो, त्याचे जीवन नेहमी सरळ आणि संतुलित राहते. प्रत्येक आव्हाने आपल्याला हे शिकवतात की आपण केवळ परिणामाची चिंता न करता आपल्या कर्मावर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करावे. कधी कधी सर्वात मोठी शक्ती ही असते की आपण आपल्या चुका स्वीकारून त्यात सुधारणा करण्याचे धैर्य ठेवावे. जो माणूस इतरांचे दुःख समजतो आणि त्यांना आधार देतो, त्याचे जीवन आपोआप प्रेम आणि शांतीने भरून जाते. रोजच्या छोट्या छोट्या सवयी, वेळेवर उठणे, धैर्य ठेवणे, इतरांची मदत करणे, अखेरीस शेवटी आपल्या जीवनाची दिशा बदलून टाकतात. कधी कधी आपल्या अंतर्मनातील बेचैनीला समजून घेणे आणि तिला शांत करणे हीच सर्वात मोठी साधना असते. जो व्यक्ती आपली विचारसरणी आणि दृष्टिकोन सकारात्मक बनवतो, तो प्रत्येक परिस्थितीत स्थिर आणि प्रसन्न राहू शकतो.
प्रत्येक अनुभव तो सुखद असो वा दुःखद, जर आपण त्याकडे शिकण्याच्या आणि समजून घेण्याच्या नजरेतून घेतले तर तो आपल्या जीवनाचा अनमोल भाग बनतो. कधी कधी शांत राहणे आणि फक्त ऐकणे, श्रोता बनणे हाच सर्वात मोठा उपदेश आणि मार्गदर्शन बनून जातो. जो माणूस इतरांसाठी प्रेरणा बनतो तो अजाणतेपणी न कळत आपल्या जीवनालाही सार्थक आणि संतुलित बनवतो. कधी कधी आपल्याला स्वतःला बदलण्यासाठी परिस्थितीच्या सर्वात कठीण परीक्षेतून जावे लागते आणि हाच अनुभव आपल्याला वास्तविक समज आणि संतोष देतो. जो व्यक्ती दररोज आपल्या छोट्या छोट्या यशाकडे आणि अपयशाकडे शिकण्याच्या दृष्टीने पाहतो तो हळूहळू जीवनातील प्रत्येक अडचणीला संधीत बदलू लागतो. कधी कधी आपण इतरांकडून अपेक्षा इतक्या वाढवतो की त्या पूर्ण न झाल्यास स्वतःलाच निराश करून घेतो. वास्तविक संतोष तर आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवण्यात आहे. जेव्हा माणूस आपल्या अंतर्मनातील हलकासा असंतोष आणि बेचैनी समजून त्यात सुधारतो तेव्हा त्याचे जीवन स्थिर आणि आनंदी बनू लागते. जो व्यक्ती इतरांना मदत करण्यात स्वतःला व्यस्त ठेवतो त्याला अजाणतेपणी न कळत दररोज आपल्या आत शांती आणि आनंद मिळतो. कधी कधी खरा बदल केवळ आपला दृष्टिकोन बदलल्याने येतो, इतरांना बदलण्याच्या प्रयत्नाने नाही. जो माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो आणि त्यातून शिकतो तो प्रत्येक वेळी अधिक मजबूत आणि समजूतदार बनतो. जेव्हा आपण आपल्या जीवनातील छोट्या छोट्या आनंदांना महत्त्व द्यायला शिकतो तेव्हा मोठी संकटे सुद्धा आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. कधी कधी केवळ थांबून आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे हीच सर्वात मोठी साधना असते, कारण तोच आपल्याला योग्य दिशा दाखवतो. जो व्यक्ती इतरांच्या नकारात्मकतेने प्रभावित होत नाही तो प्रत्येक परिस्थितीत स्थिर आणि प्रसन्न राहू शकतो. प्रत्येक अनुभव तो सुखद असो वा दुःखद, जर आपण त्याला शिकण्याच्या दृष्टीने पाहिले तर तो आपल्या जीवनात अमूल्य मूल्य जोडतो. कधी कधी सर्वात कठीण काम हे असते की आपण स्वतःची तुलना कोणाशीही करणे थांबवावे आणि आपल्या प्रवासावर लक्ष द्यावे. जो माणूस इतरांच्या आनंदात वास्तविक आनंद अनुभवू शकतो तोच प्रत्येक परिस्थितीत संतोष आणि शांती मिळवू शकतो. जेव्हा आपण आपल्या अंतर्मनातील भीती आणि चिंता ओळखून त्यांना नियंत्रित करायला शिकतो तेव्हा जीवनातील प्रत्येक वाट सोपी आणि स्पष्ट वाटू लागते. कधी कधी छोट्या छोट्या सवयी, वेळेवर उठणे, इतरांना ऐकणे, सहानुभूती दाखवणे आपल्या जीवनाची दिशा बदलण्यात मोठी भूमिका निभावतात. जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत धैर्य ठेवतो आणि आपले निर्णय विचारपूर्वक घेतो तो हळूहळू जीवनाची खरी समज प्राप्त करतो. जेव्हा आपण इतरांच्या दृष्टिकोनाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा केवळ संबंध मजबूत होत नाहीत तर आपल्याला आपल्या अंतर्मनाची शांती देखील मिळते. कधी कधी सर्वात मोठे वरदान, देणगी हेच असते की आपण आपल्या आतली नकारात्मक ऊर्जा ओळखून तिला सकारात्मक कृतींमध्ये बदलावे. जो व्यक्ती आपल्या जीवनात आभार आणि कृतज्ञतेची भावना कायम ठेवतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंद आणि संतोष प्राप्त करू शकतो. जेव्हा आपण आपल्या अपयशांकडे केवळ भीती आणि पश्चाताप म्हणून पाहतो तेव्हा जीवन ओझे बनून जाते, पण जर त्यांना शिकवण आणि शक्ती म्हणून स्वीकारले तर प्रत्येक अडचण संधी बनून जाते. कधी कधी माणूस इतरांच्या मतांवर इतके लक्ष देतो की तो स्वतःचा आवाज आणि समज ऐकायलाच विसरून जातो. जो व्यक्ती आपल्या अंतर्मनातील बेचैनीला समजून तिला सकारात्मक कृतींमध्ये बदलतो त्याचे मन स्थिर आणि संतुलित होते. दररोज आपल्याला असंख्य संधी मिळतात, कोणाची तरी मदत करण्याची, कोणाची तरी गोष्ट ऐकण्याची आणि आपल्या आधीच चांगुलपणा दाखवण्याची. हीच खऱ्या जीवनाची साधना आहे. कधी कधी सर्वात मोठी शक्ती ही असते की आपण स्वतःला वेळ द्यावा, थांबून विचार करावा आणि जाणून घ्यावे की वास्तविक आपल्याला काय हवे आहे. जो माणूस इतरांवर टीका कमी करतो आणि स्वतःच्या सुधारणेवर अधिक लक्ष देतो तो हळूहळू आपल्या जीवनात संतुलन आणि शांती मिळवतो. जेव्हा आपण आपल्या अंतर्मनातील नकारात्मक भावना ओळखतो आणि त्यांना बदलतो तेव्हा आपले बाह्य जग, बाहेरची दुनिया देखील बदलू लागते. कधी कधी केवळ ऐकणे आणि सहानुभूती दाखवणे हेच सर्वात कठीण आणि आवश्यक कार्य असते. जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत धैर्य कायम ठेवतो तो अजाणतेपणी आपल्या जीवनात स्थायी शांती आणि समज मिळवतो. जेव्हा आपण इतरांच्या यशामध्ये आणि आनंदात मनाने आनंदी व्हायला शिकतो तेव्हा आपल्या मनाची संतुष्टी आणि आनंद खोलवर जातो. कधी कधी जीवन आपल्याला ठेच धक्का म्हणून देते जेणेकरून आपण आपल्या आत लपलेली शक्ती ओळखू शकतो.
जो माणूस आपला वेळ आणि ऊर्जा नकारात्मकतेत नाही तर स्वतःच्या सुधारणेत आणि इतरांच्या भल्यात लावतो, त्याचे जीवन सार्थक बनते. रोजच्या छोट्या छोट्या सवयी, वेळेवर उठणे, सत्याने प्रामाणिकपणे वागणे, इतरांसाठी विचार करणे, अखेरीस शेवटी आपले चारित्र्य आणि जीवनाची दिशा बदलून टाकतात. कधी कधी सर्वात मोठा बदल केवळ आपला दृष्टिकोन आणि विचारसरणी बदलल्याने येतो, इतरांना बदलण्याच्या प्रयत्नाने नाही. जो व्यक्ती आपल्या अंतर्मनातील भावनांवर आणि प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवतो, तोच प्रत्येक परिस्थितीत स्थिर आणि प्रसन्न राहू शकतो. जेव्हा आपण आपल्या अंतर्मनातील चिंता आणि भय ओळखून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जीवनाची वाट स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागते. कधी कधी केवळ थांबून आपल्या अंतर्मनाची शांती अनुभवणे, जाणून घेणे हीच सर्वात मोठी साधना बनून जाते. जो माणूस इतरांच्या भल्यात आनंद अनुभवतो, तोच प्रत्येक परिस्थितीत संतोष आणि आनंद प्राप्त करू शकतो. प्रत्येक अनुभव, तो सुखद असो वा दुःखद, जर त्याला शिकण्याच्या आणि समजून घेण्याच्या नजरेतून घेतले तर तो आपल्या जीवनात अमूल्य मूल्य जोडतो. कधी कधी सर्वात मोठे वरदान हेच असते की आपण आपल्या आतली अशांतता ओळखून तिला सकारात्मक ऊर्जेत बदलावे. जीवनातील अडचणी फक्त तुमची परीक्षा आहेत. खरी शक्ती तर तेव्हा येते जेव्हा तुम्ही त्यांना हार मानण्याऐवजी सामोरे जाता. आपले विचार शुद्ध ठेवा, कारण तेच तुमचे शब्द आणि कर्म ठरवतात. जो व्यक्ती इतरांना मदत करण्यास घाबरत नाही, तो खरे सुख आणि संतोष अनुभवतो. आपल्या चुकांपासून पडू नका, त्यातून शिका आणि त्यांना तुमची शक्ती बनवा. वेळ कोणाचीही वाट पाहत नाही, म्हणून जे करायचे आहे ते आत्ता करा. जे लोक तुमच्या यशाचा द्वेष, जलन करतात, त्यांना तुमची ऊर्जा देऊ नका. तुमच्या मेहनतीवर आणि धैर्यावर विश्वास ठेवा. जीवनात सत्य नेहमी सोपे नसते, पण हेच तुम्हाला सन्मान आणि आत्मसन्मान देते. इतरांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करू नका. आपले कर्म आणि दृष्टिकोन बदला. जग आपोआप बदलेल. शांती मिळवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे आपल्या मनाला राग आणि ईर्ष्या, मत्सर पासून मुक्त ठेवणे. प्रत्येक अनुभव, चांगला असो वा वाईट, तुम्हाला काहीतरी शिकवतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या स्वप्नांसाठी संघर्ष करा, पण कधीही आपली मूल्ये सोडू नका. इतरांना दोष देण्याने काही बदलत नाही. स्वतःमध्ये सुधारणा आणा, हीच खरी शक्ती आहे. जे लोक नेहमी हसतात, त्यांचे जीवन इतरांसाठीही प्रकाश बनते. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. प्रत्येक पावलात मेहनत आणि धैर्य गरजेचे आहे. जीवनात खरा मित्र तोच आहे जो कठीण वेळेत तुमच्या सोबत राहतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या क्षणाची कदर करा, कारण हे क्षण मिळूनच मोठी कथा बनवतात. भीतीपासून पळणे सोपे आहे, पण भीतीला सामोरे जाणे तुम्हाला खरी स्वतंत्रता देते. इतरांचे यश पाहून ईर्ष्या, मत्सर करू नका, तर त्यातून प्रेरणा घ्या आणि स्वतःला चांगले बनवा. जीवनात नेहमी आशा ठेवा, कारण अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवा उजेड आणू शकतो. स्वतःशी खरे राहा, कारण जगासमोर दिखावा करण्याने खरी खुशी कधीही मिळत नाही. सत्य आणि इमानदारी नेहमी तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी. जे लोक स्वतःला समजतात, तेच इतरांना समजून घेण्यास सक्षम असतात. मनाच्या अंधाराला दूर करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे आपल्या आतली रोशनी ओळखणे. अपयश फक्त एक संकेत आहे की तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याच्या प्रक्रियेत आहात. जो व्यक्ती आपल्या अतीतपासून, भूतकाळापासून शिकतो, तो भविष्यासाठी मजबूत बनतो. धैर्य आणि वेळ दोघेही मिळून कोणतीही अडचण सोपी करू शकतात. फक्त विचार करण्याने काही बदलत नाही, कृती करणे हीच बदलाची गुरुकिल्ली आहे. जे लोक इतरांना प्रेरित करतात, तेच खरे नेते असतात. तुमच्या आतला आनंद इतरांच्या स्तुतीवर किंवा टीकांवर अवलंबून नसतो. जेवढी दया आणि प्रेम तुम्ही इतरांसाठी दाखवता, तेवढीच शांती तुम्हाला जीवनात मिळते. जे लोक नेहमी बहाणे बनवतात, ते कधीही आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत. आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित ठेवा आणि रस्त्यात येणाऱ्या अडथळ्यांना घाबरू नका. स्वप्नांकडे वाढण्यासाठी आत्मविश्वास सर्वात मोठी शक्ती आहे. जो व्यक्ती आपल्या कमजोरीयांना स्वीकारतो, तोच त्यांना आपल्या शक्तीत बदलवू शकतो. यशाचे खरे माप हे नाही की तुम्ही किती प्राप्त केले, तर हे आहे की तुम्ही किती लोकांना मदत केली. जे लोक स्वतःला बदलण्याचे धैर्य ठेवतात, ते जगालाही बदलू शकतात.
मनाची शांती मिळवण्यासाठी इतरांशी तुलना करणे थांबवा. जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत शिकतो तोच खरा विजेता म्हणवला जातो. खरे प्रेम आणि खरी मैत्री फक्त त्या लोकांच्या जीवनात फुलते जे विश्वास आणि समज ठेवतात. आपल्या जीवनाची जबाबदारी फक्त स्वतः घ्या. कोणालाही दोष देण्याने काही बदलत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जो खरा भक्त असतो तो जीवनातील प्रत्येक अनुभव भगवंताचा संदेश समजून स्वीकारतो. त्याच्यासाठी सुख आणि दुःख दोघेही ईश्वरी कृपेचे दोन वेगवेगळे रूप असतात. जेव्हा त्याला सुख मिळते तेव्हा तो त्याला प्रसाद समजून कृतज्ञ राहतो आणि जेव्हा दुःख येते तेव्हाही तो शीर झुकवून म्हणतो, धन्यवाद प्रभू, तुम्ही हे सुद्धा एका कारणामुळे पाठवले आहे. भक्तीचा अर्थ केवळ तेव्हा ईश्वराला आठवणे नाही जेव्हा जीवन सोपे असेल. खरी भक्ती तेव्हा प्रकट होते जेव्हा जीवन कठीण होते, जेव्हा अश्रू येतात, जेव्हा कोणाचाही आधार नसतो आणि तरीही मन आतून म्हणते, जे काही होत आहे तेही तुमच्या इच्छेनेच होत आहे. हाच भाव माणसाला साधारणतून असाधारण बनवतो. एक खरा भक्त हे विचारत नाही की सुख देणे ही देवाची कृपा आहे आणि दुःख देणे ही त्यांची शिक्षा. तो जाणतो की दोन्ही त्याच्या मार्गदर्शनाची साधने आहेत. जशी आई आपल्या मुलाला कधी प्रेमाने शिकवते, कधी थोडी रागवते, पण दोघांमध्येही भाव एकच असतो, शिकवणे. त्याचप्रमाणे ईश्वर देखील आपल्या भक्ताची कधी सुख देऊन त्याच्या कृतज्ञतेची परीक्षा घेतात आणि कधी दुःख देऊन त्याच्या श्रद्धेची खोली मोजतात. जो व्यक्ती हे सत्य समजून घेतो त्याचे जीवन शांत आणि स्थिर होते, कारण आता त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही, ना नुकसानीची ना दुःखाची. तो जाणतो की जर देवाने ही परिस्थिती पाठवली असेल तर यातही काहीतरी आशीर्वाद लपलेला असेल. तो प्रत्येक स्थितीत धन्यवाद करतो, कारण त्याला विश्वास असतो की देव चूक करत नाहीत. अनेकदा जेव्हा जीवन आपल्या इच्छेनुसार चालत नाही तेव्हा आपण प्रश्न करतो, प्रभू तुम्ही असे का केले? पण भक्त प्रश्न करत नाही, तो विश्वास ठेवतो. तो जाणतो की देव कधीही काही हिरावून घेत नाहीत, तर आपल्याला काहीतरी उत्तम देण्याची तयारी करत असतात. जेव्हा काही हरवते तेव्हा तो तुटून जात नाही, तर हे म्हणून हसतो की बहुतेक आता ते माझ्या भल्यासाठी नव्हते. असा माणूस जगाच्या नजरेत साधारण दिसतो, पण वास्तविक तो आतून खूप उच्च असतो. कारण जिथे इतर लोक प्रत्येक घडामोडीत तक्रार शोधतात, तिथे तो त्यांच्यात ईश्वराचा संदेश शोधतो. उदाहरणार्थ, जर त्याला यश मिळाले तर तो अहंकार करत नाही, तर म्हणतो हे तुमच्या कृपेने शक्य झाले. आणि जर अपयश मिळाले तर तो म्हणतो, बहुतेक तुम्ही हे शिकवण्यासाठी दिले आहे की मला आणखी धैर्य ठेवण्याची गरज आहे. त्याचे जीवन सतत धन्यवाद देण्याने भरलेले असते. प्रत्येक सकाळी जेव्हा तो जागा होतो तेव्हा म्हणतो, प्रभू आजही तुम्ही एक नवीन दिवस दिला. आणि प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी म्हणतो, धन्यवाद प्रभू, आज जे काही झाले ते तुमच्या इच्छेनुसार झाले. असा भाव हळूहळू त्याच्या आत इतका खोलवर रुजतो की आता त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव जाणवत नाही. जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद करतो तो वास्तविक जीवन जगण्याची कला जाणून घेतो, कारण आता तो परिस्थितीनुसार नाही तर आपल्या विश्वासाने वागतो. त्याचे मन प्रत्येक उतार चढावात स्थिर राहते. जसे समुद्राच्या खोलवर वर लाटा उठतात पण आत शांत पाणी वाहते. आणि हेच भक्तीचे चरम रूप आहे. जेव्हा व्यक्ती म्हणू शकतो, प्रभू मला जे काही द्याल, जसेही द्याल, मी आभारी आहे. असा भक्त कधीही दुखी राहू शकत नाही, कारण त्याने स्वीकार करायला शिकले आहे. त्याने जीवनाला ईश्वराची इच्छा म्हणून जगायला शिकले आहे. आणि जेव्हा जीवन स्वीकार बनते तेव्हा प्रत्येक दुःख देखील ईश्वरी प्रसाद वाटू लागते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकेच. मी आशा करतो की तुम्हाला या अमृतवाणीतून खूप काही शिकायला आणि समजून घेण्याला मिळाले असेल. भगवान श्री कृष्णाचे हे शब्द आपल्या जीवनात प्रकाशाप्रमाणे काम करतात, जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि मनाला शांती देतात. जर या शब्दांनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर या वाणीला आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून हे ज्ञान इतरांपर्यंतही पोहोचवा, जेणेकरून तेही या शांतीचा अनुभव घेऊ शकतील. कमेंट मध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमची भक्ती प्रभूंपर्यंत पोहोचू शकेल. आणि असेच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन नक्की दाबा. भगवान श्री कृष्ण तुम्हाला नेहमी प्रसन्न राखोत. स्वतःची आणि आपल्यांची काळजी घ्या. जय श्री राधे कृष्ण.